हे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये नव्या व्हिडिओ मध्ये। तर तुम्हाला माहितीच आहे की आपण मराठीमध्ये सत्र चालू केलेलं आहे। तर आता या सत्राची आपले 2.0 हा आपण ट्रायसेप्स मसल हिट करणार आहे आज। तर चला आपण बिना म्हणजे काहीच वेळ न दवडता तर मी वॉर्म अप केलेलं आहे, सगळं काही फिक्स केलेलं आहे। आता आपण सरळ सेट मारणार आहे। तर चला आता आपण सेट मारू। तर आपण सगळ्यात पहिला सेट घेणार आहे स्कल क्रशरचा। तर त्याच्यामध्ये मी आता पहिला सेट तर वॉर्म अप घेणार आहे, त्याच्या पुढे हेवी वेट जायचा आपण प्रयत्न करू। तर चला पहिला सेट आपण परफॉर्म करू। तुम्ही मला बघा, शिका आणि मला शिकवा। One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ओके, 50 रॅप्स एकदम इझी गेलेले। आवाज थोडा घुमत असेल कारण आता जिम मध्ये कोणीच नाहीये, त्याच्यामुळे थोडा आवाज घुमत असेल। तर आता आपण अजून वेट वाढवू। हा आपला हे सेट होता, वॉर्म अप सेट होता। इथं लोडिंग आली असेल आता ती आठवत नव्हतं। आता आपण अजून वेट लावू। तर चला, जर तुम्हाला चांगली फिजिक अचीव करायची असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे कन्सिस्टन्सी, कारण कन्सिस्टन्सी शिवाय काहीच होऊ नाही शकत। समजा मी रोज 100 डिप्स मारतो आणि माझा एक मित्र आहे तो रोज फक्त 10 डिप्स मारतो, पण मी 100 करून फक्त एक हप्ताच डिप्स मारले, पण तो 10 करून तो वर्षभर तो लगातार डिप्स मारतोय। पण मी 100 रोज करून मला कंटाळा यायला लागलेला आहे आणि मी मग ती गोष्ट करणं टाळायला लागलेलो आहे। तर त्याच्यामध्ये माझे रिझल्ट हे कमी असतील, पण जो 10 रोज करतोय, जो कन्सिस्टन्सी मध्ये, त्याचंच आपल्याला चांगले रिझल्ट दिसणार आहेत। ह्याच्यामुळं सर्वात महत्वाची कन्सिस्टन्सी कोणती पण गोष्ट करत असताना। कारण तुम्ही एक बघा, 7 दिवसाची आपली ही पायरी आहे, म्हणजे एक सीडी आहे, त्याच्यावर 7 पायऱ्या आहे। तर त्या सीडी म्हणजे आपण जी चढायला वापरतो ती, जी जिने चढतो ती नाही। तर त्याच्यामधला समजा 1 पाय, 2 पाय, 3 पाय असे 7 पाय। तर त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या ह्याच्यावर पाय देता, दुसऱ्या ह्याच्यावर पाय देता, तिसऱ्या ह्याच्यावर, 7व्या ह्याच्यावर असं हळूहळू एक देऊन मग वर जातात। तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला इझी जातं, कारण तुम्ही प्रॉपर तो गॅप आहे तेवढा मेंटेन करत चाललेले। पण ज्या वेळेस तुम्ही पहिली पायरी चढली, जर दुसरी पायरी तुटलेली असेल आणि तिसरी पायरी तुटलेली असेल तर तुम्हाला पाय लांब न्यावा लागणार आहे चढायसाठी। तर मग हेच महत्वाचं आहे की तुम्हाला तिथं त्रास होणार आहे, कारण काय झालं, मग हळूहळू तुम्ही कंटाळा करत करत त्या 7च्या 7 पायऱ्या तुटतील आणि तुम्ही प्रयत्न करणे सोडून देणार आणि डबल तुमची जे तुम्हाला साध्य करायचे ते साध्य पण नाही होणार। ह्याच्यामुळं कन्सिस्टन्सी ही सगळ्यात महत्वाची। आता मी जर युट्यूब करतोय, आता माझं पण व्हिडिओ टाकण्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे। जर मी 1 महिन्याने टाकत आहे, मग हप्त्यातून 2-3 व्हिडिओ टाकतोय, मग ठीक आहे, हप्त्यातून व्हिडिओ आलीच पाहिजे। आणि जर मी 1 महिन्याने टाकतोय, असं खूप टाइम लावतोय, तर माझं चॅनल ब्लॉक होऊन जाईल किंवा माझं चॅनल ग्रो नाही होणार। ह्याच्यामुळं कन्सिस्टन्सी कोणत्या पण गोष्टीत असो, भले वाईट असो किंवा चांगली असो, त्याच्यात ती लागतीच। आणि वाईट गोष्टीमध्ये ते जे असेल ते लावायला नाही लागत, ते आपोआप लागतं।
ऑटोमॅटिक सुविधा आहे, पण इथं आपल्याला स्वतःला माइंडला लढून इथं लोहाशी लढायला आपण आलेलो आहे. तर इथं येऊन आणि रोज स्वतःला तोडणं हे खूप कठीण असतं. हे खूप कमी जण करू शकतात, पण त्याच्यात मी एक प्रयत्न करतोय आणि मी स्वतः एक्सपेरिमेंट पण करतो की मी जे करतोय त्याच्याने माझी बॉडी ग्रो होणार आहे का नाही. मग त्याच पद्धतीने पुढे तुम्ही सुद्धा बघू शकता की तुम्ही असं करून फिजिक तयार करू शकता का नाही. असे छोटे छोटे हादसे होतच राहतात जिम मध्ये. तर चला फर्स्ट सेट थोडा हेवी घेऊ. One, two, three, four, five, six, seven, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. One last for satisfy. Last. Okay. तर 16 रेपिटेशन मारले. अजून आपण वेट हेवी करणार आहे. आता तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगतोय त्या माझ्या अनुभवावरनं सांगतोय किंवा मी ज्या फॉलो करतोय ते सांगतोय. तर चला पुढे हेवी अजून जाऊ. तर अजून आपण 2.5 किलोनी वेट वाढवलेलं आहे. तर हा आपला सेकंड सेट असेल. स्वतःला कधी पण सेट मारायच्या आधी प्रिपेअर करणं गरजेचं आहे. डायरेक्ट आपण वेट उचललं जर आपलं संतुलन गेलं तर इंजुरी होण्याची शक्यता वाढते. तर चला वन, टू, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Two more. 11. Last. 12. Okay. हा होता हेवी सेट. आता भरपूर जणांना वाटतं की माझा बायसेप मोठा का नाही दिसत आहे. कारण सर्वांना शक्यतो जास्त करून ट्रायसेप पेक्षा बायसेप चांगला वाटतो की बायसेप असा दिसतो. ह्याच्यामुळे सर्वांना जास्त करून बायसेप आवडतो. पण बायसेप मोठा होण्याकरता ट्रायसेप खूप मोठा रोल त्याच्यात हे करतो. कारण की ज्यावेळेस आपण बायसेप असा दिसतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एकच मसल आहे, लॉंग हेड. हा लॉंग हेड, काही जणांचा लॉंग हेड मसल राहतो, काही जणांचा शॉर्ट असतो बायसेप. तर माझा तर लॉंग आहे, कारण इथपर्यंत येतो. ते काही जणांची डायरेक्ट अशी गोटी तयार होती, त्याला म्हणतात शॉर्ट. आणि ट्रायसेप मध्ये मात्र 2 ते 3 मसल असतात. त्याच्यामुळे त्याला ट्रेन करणं जास्त गरजेचं आहे. बायसेप हा छोटा मसल आहे, त्याला 4 ते 5 सेट मिनिमम बरोबर आहेत. पण काही जण बायसेपवर जास्त जोर देतात, ट्रायसेप कमी ट्रेन करतात.
पण मग बायसेप मोठा दिसण्याकरता ट्रायसेपची जास्त एक्सरसाइज केली, जास्त म्हणजे कन्सिस्टन्सीने आणि योग्य प्रकारे, तर आपला बायसेप आणि आपला हा जो दंड आहे हा असा फुगलेला मोठा दिसतो. तर अजून आपण वेट वाढवणार आहे, पुढचा सेट परफॉर्म करू. चाहे तुम कुछ ना कहो मैंने सुन लिया, साथी तेरे प्यार का मैंने चुन लिया, चुन लिया, मैंने चुन लिया. आता गाण्यात थोडेफार रिलीज चुकले असतील तर कमेंट करू नका. पण मग जिम मध्ये मूड हॅपी आणि नॉर्मल सेट करताना ऍग्रेसिव्ह पाहिजे. ऍग्रेसिव्ह तर पाहिजेच, पण मग ऍग्रेसिव्ह मध्ये आपण येडेचाळी करणं नाही. याच्यामुळे थोडा मूड रिलॅक्स करण्याकरता एक गाणं. तर अजून आपण 5 किलो लावलेले, तर आता आपण हे मारणार आहे. तर थोडं ऍग्रेसिव्ह आणि ऍग्रेशन बरोबर आपण सेट परफॉर्म करू. सगळ्यात पहिले वेट आपण नीट लिफ्ट करणार आहे. ओके, 8-9 रॅप, गुड रॅप. कारण वेट जास्त आहे आणि बरोबर मारणं गरजेचं आहे. ओके, लिफ्ट अप. 8 रॅप to 9 रॅप, गुड रॅप. 1 2 3 4 5 6 7 8. Last. Come on, Devraj, come on. Okay. एकदम मस्त असे सेट गेलेले. ट्रायसेपला असं जरा बरं वाटतंय. तो पण म्हणत असं की वा, आज जरा ट्रेन झाल्यासारखं वाटतंय. आता हा ठेवायचा आपल्याला परत. तर दुसऱ्या सेटला आपण ऍडजस्टमेंट करू आणि लगेच तुम्हाला भेटतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा